नमस्कार. आपण सगळ्यांनी प्राणायाम म्हणजेच योगिक श्वासक्रियेबद्दल ऐकलं असेलच. मनासाठी, शरीरासाठी त्याचे अनेक फायदे आहेत असं आपण मानतो. पण कधी विचार केलाय की श्वास आत बाहेर करण्याच्या या साध्या क्रियेमागे नक्की विज्ञान काय आहे? चला आज तेच समजून घेऊयात. हो, तर सर्वसाधारणपणे आपला समज काय असतो की प्राणायाम म्हणजे दीर्घ श्वास घेऊन शरीरात जास्तीत जास्त ऑक्सिजन भरणं. जितका जास्त ऑक्सिजन तितका आरोग्य चांगलं. अगदी सरळ सोपं गणित वाटतं नाही का? पण इथेच एक मोठा ट्विस्ट आहे. विचार करा, जर प्राणायामाचा खरा फायदा भरपूर ऑक्सिजन घेण्यामध्ये नाही, तर काही क्षणांसाठी ऑक्सिजनची कमतरता निर्माण करण्यात असेल तर? हो, बरोबर ऐकलत, ऑक्सिजनची कमतरता. आश्चर्य वाटलं ना? चला याचंच विज्ञान आपण उलगडूया. तर सगळ्यात आधी आपल्याला हा जो ऑक्सिजनबद्दलचा गैरसमज आहे तोच दूर करायचा आहे. कारण ही एक गोष्ट समजली की प्राणायामाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जाईल. हे बघा, इथे किती स्पष्टपणे मांडलं आहे. एका बाजूला आहे आपला नेहमीचा विचार की जास्त ऑक्सिजन म्हणजे जास्त शक्ती, आणि दुसऱ्या बाजूला आहे एक वैज्ञानिक सत्य की काही क्षणांसाठी अगदी ठरवून निर्माण केलेली ऑक्सिजनची कमतरता आपल्या शरीरासाठी एक प्रकारचं वरदान ठरू शकते. चला तर मग आता त्या विशिष्ट तंत्राबद्दल बोलूया, ज्या तंत्रामुळे शरीरात ही फायदेशीर स्थिती निर्माण होते आणि त्यामागची वैज्ञानिक संकल्पना काय आहे ते पाहूया. या वैज्ञानिक संकल्पनेला म्हणतात ब्रीफ इंटरमिटंट हायपॉक्सिया. आता हे नाव ऐकून घाबरू नका. सोप्या भाषेत याचा अर्थ आहे थोड्या वेळासाठी ऑक्सिजन कमी करायचा आणि मग परत नॉर्मल करायचा. जसं आपण व्यायाम करून आपल्या स्नायूंना मजबूत करतो ना, तसाच हा आपल्या पेशींसाठीचा एक व्यायाम आहे, एक प्रकारचा गुड स्ट्रेस. आणि योगामध्ये हीच हायपॉक्सियाची स्थिती निर्माण करण्याचा एक अतिशय सोपा मार्ग आहे, ज्याला म्हणतात निःशेष रेचक. म्हणजे काय, तर पूर्ण श्वास बाहेर सोडून द्यायचा आणि मग काही सेकंदांसाठी श्वास रोखून धरायचा. आता प्रश्न पडतो की हा जो चांगला ताण आहे तो शरीरात नक्की करतो तरी काय? यामागे एक खूप इंटरेस्टिंग जैविक प्रक्रिया दडलेली आहे. ही प्रक्रिया बघा किती सुंदर आहे. जेव्हा आपण निःशेष रेचक करतो म्हणजे श्वास बाहेर रोखतो, तेव्हा रक्तात ऑक्सिजनची पातळी थोडी कमी होते आणि हाच सिग्नल आपल्या शरीरातल्या एका मास्टर स्विचला ऑन करतो. या स्विचचं नाव आहे HIF-1. हा स्विच चालू झाला की मग शरीर अनेक फायदेशीर प्रोटीन्स तयार करायला लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या स्टेम सेल्सना, म्हणजे शरीराची दुरुस्ती करणाऱ्या पेशींना संदेश मिळतो की चला कामाला लागा. आणि संशोधनात वापरलेली ही उपमा तर एकदम जबरदस्त आहे. ते म्हणतात की रक्तामधली ऑक्सिजनची नेहमीची जी उच्च पातळी असते ना, ती स्टेम सेल्ससाठी एका कर्फ्यूसारखे काम करते. म्हणजे त्या एका जागी अडकून पडतात. पण जेव्हा आपण काही क्षणांसाठी हा ऑक्सिजन कमी करतो, तेव्हा जणू काही हा कर्फ्यू उठतो आणि या दुरुस्ती करणाऱ्या पेशी मोकळ्या होतात आणि शरीरात जिथे गरज आहे तिथे पोचतात. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? आपल्या योग्यांनी हजारो वर्षांपूर्वी शोधलेलं हे ज्ञान आणि आजचं आधुनिक विज्ञान, हे दोन्ही एकाच निष्कर्षावर पोचतायत. हे बघा, साधारण 50-60 वर्षांपूर्वी सोव्हिएट युनियनमध्ये वैमानिकांना आणि ऑलिम्पिक खेळाडूंना तयार करण्यासाठी हायपॉक्सिया थेरपी वापरली जायची. त्यांनाही हेच कळलं होतं की थोड्या वेळासाठी ऑक्सिजन कमी केल्याने शरीराची कार्यक्षमता प्रचंड वाढते. गंमत म्हणजे हे संशोधन अनेक दशक जगापासून लपून राहिलं, पण आता कळतंय की आपले योगी हेच विज्ञान हजारो वर्षांपासून वापरत आले आहेत. तर मग विचार करा, शरीराची स्वतःला दुरुस्त करण्याची ही जी क्षमता आहे तिचा उपयोग कुठे कुठे होऊ शकतो? अहो, याची शक्यता खूप मोठी आहे. संशोधक सांगतात की ही जी स्टेम सेल्सना सक्रिय करण्याची प्रक्रिया आहे ना, ती कदाचित अनेक मोठ्या दीर्घकालीन आजारांमध्ये मदत करू शकते. जसं की मधुमेह, हृदयाचे आजार, सांधेदुखी, पार्किन्सन्स. इतकंच नाही तर किडनीच्या आजारांमध्ये सुद्धा, कारण या सगळ्या आजारांमध्ये शरीराच्या दुरुस्तीची गरज असते. आता ही आकृती बघा, ही थेट त्या रिसर्च पेपरमधून घेतली आहे. हे एकदम स्पष्टपणे दाखवतंय की रोज थोड्या वेळासाठी केलेला निःशेष रेचकासारखा सराव शरीरात किती चांगले बदल घडवतो. याने फक्त हिमोग्लोबिनच नाही वाढत, तर नवीन रक्तवाहिन्या तयार होतात आणि महत्त्वाचं म्हणजे स्टेम सेल्स दुरुस्तीसाठी सक्रिय होतात. आणि हे किती प्रभावी असू शकतं याचा एक आकडा पाहूया. उंदरांवर केलेल्या एका अभ्यासात हायपॉक्सियामुळे त्यांच्या रक्तातील दुरुस्ती करणाऱ्या स्टेम सेल्सची संख्या तब्बल 15 पटींनी वाढली. 15 पट. हा आकडाच शरीराच्या स्वतःला दुरुस्त करण्याच्या क्षमतेबद्दल खूप काही सांगून जातो. म्हणजे थोडक्यात काय, तर या सगळ्याचा सार हा आहे. प्राणायामाचा खरा उद्देश फक्त जास्त ऑक्सिजन आत खेचणं नाही, तर आपल्या शरीराला कमी ऑक्सिजनमध्येही अधिक ताकदीने आणि अधिक कार्यक्षमतेने काम करायला शिकवणं आहे.
ही शरीराला लवचिक बनवण्याची एक प्रक्रिया आहे. म्हणूनच जाता जाता हा एक प्रश्न विचार करायला लावतो की आपल्या शरीराची स्वतःला बरी करण्याची जी अद्भुत शक्ती आहे तिची किल्ली कदाचित आपण आत घेतो त्या श्वासात नाही, तर काही क्षणांसाठी बाहेर रोखून धरतो त्या श्वासात दडलेली असेल का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?